तर भुजबळांना आयोग कळतो का असं म्हणत जरांगेंनी पुन्हा एकदा भुजबळांवर निशाणा साधलेला आहे। आमचं भांडण सरकार सोबत आहे, येवलेवाल्यांनी मध्ये पडण्याची गरज नाही असं जरांगेंनी म्हटलंय। तर आता काहीही झालं तरी ओबीसीतूनच आरक्षण घेऊन दाखवणार असा निर्धार देखील जरांगे पाटलांनी व्यक्त केला। भुजबळ पुढे एक मुद्दा त्यांनी मांडलात की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही असं 4 आयोगांनी सांगितलेलं असं ते दाखला देतात आणि म्हणतात की सुप्रीम कोर्टानेही हे सांगितलेलं आहे आरक्षण देता येत नाही, तरी तुमचा हा दावा आहे। ते येडच त्याला राष्ट्रपतीच करायला पाहिजे। बधिर डोक्याचं आयोगाचा आणि ओबीसी आरक्षणाचा काय संबंध? तुला हुशार समजतो स्वतःला, कशाला बसला संविधानाच्या पदावर बाद घ्या? तुला आयोग कळतो का? तुला ओबीसी आरक्षण कळतं का? आयोग हे 50% वरचं आरक्षण देण्यासाठी, मागास सिद्ध करण्यासाठी आयोग आहे, म्हणून नाकारले। इथं आमच्या ऑलरेडीच आम्ही 50% आत ओबीसी आरक्षणात येत। ही बुद्धी कळते तुला? बुद्धी आहे का थोडी? म्हणून मी म्हणतो त्याला थोड्या दिवसात जाणाराची एवढं लिंक्शन द्यावं लागणार आहे। हा, एवढ्या टपुऱ्या गोळ्या नाड्यात घालणार आहेत लोक काय दिवसांनी। डॉक्टर त्या मुसळ्यानं कुचू घालणार आहेत नाड्यात, नाही गिळली तरी इतकं बधीर होणार आहे। हा, आम्ही एकटेच 50-55% आम्ही कसं सरकार देत नाही बघू। आमचं भांडण तुमच्याशी नाही सरकारचे, बघतो सरकार कसं देत नाही त्याला। म्हणा किती दबाव आणतो यावल्या वेळेला। हा, तुला जर नाही पालतं केलं तर नाव सांगणार नाही। हो, तू किती आडवाईन सगळा भारत एक करतो तरी ओबीसीतच जाऊन दाखीन तुला मी। कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।